आणि आता मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक। तिन्ही नेत्यांमध्ये महायुतीमधील विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानींनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पुण्यातील सिंहगड रोड परिसरासह पूरग्रस्त भागाचा आढावा घेतील। माढात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि बंधू रमेश शिंदेंमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। रमेश शिंदेंनी दिल्लीत सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रहारचा उमेदवार जाहीर। निलंगा विधानसभेसाठी प्रहारकडून हनुमंत धनुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। लातूरमधील देवणीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बच्चू कडूंची घोषणा। पाऊस आणि दृश्यमानता कमी झाल्यानं तात्काळ कारवाई करता आली नाही। विशाळगड हिंसाचारावर राज्य सरकारचा हायकोर्टात अजब दावा। जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा वाटा तब्बल 48.5%। जगभरातून परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मायदेशी पैसे पाठवण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे। रिझर्व्ह बँकेच्या चलन आणि वित्त अहवालामधून माहिती समोर। पुणे विद्यापीठातील कुलसचिव निवडीवर आक्षेप घेतलेल्यांना आज पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना। कुलसचिव निवडीला विरोध झाल्यावर आता विद्यापीठाकडूनच एक समिती स्थापन केली होती।